जे.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील विशेषतः शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारनं आजच अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित नवीन शाळा या संदर्भात संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे शासन निर्णय आणि याचा फायदा कसा होणार आहे, कोणता तो लाभ आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य सरकारी कर्मचारी, विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा शासनाकडे पाठपुरावा होता। संच मान्यता हा जो 15 मार्च 2024 रोजीचा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला होता। या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन होत होते आणि पुढच्या 25 सप्टेंबरला देखील या संदर्भात आंदोलन होणार होतं आणि या पार्श्वभूमीवर या संच मान्यतेच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात अखेर राज्य शासनानं आज हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। जसं आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगानं सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणं, वर्ग जोडणं, त्या अनुषंगानं शाळांमधील संरचनात्मक बदल करणं आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करणे या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 च्या अनुषंगानं सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित नवीन शाळा सुरू करणं, वर्ग जोडणं, त्या अनुषंगानं शाळांमधील संरचनात्मक बदल करणं, संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी क्रमांक 1 अन्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक शासन निर्णय जो आहे तो 28/8/2015 रोजी निर्गमित केलेला आहे आणि या अनुषंगानं 8/1/2016, 2/7/2016 आणि 1/1/2018 च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। तथापि सदर शासन निर्णयान्वये करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगानं सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदं निर्धारित करणं, नवीन शाळा सुरू करणं, वर्ग जोडणं, शाळांच्यामध्ये संरचनात्मक बदल करणं इत्यादीबाबत शासन निर्णय 15 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि सदरहू शासन निर्णयामध्ये काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं 15/3/2024 च्या शासन निर्णयातील सुधारित निर्देश या शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये माध्यमिक शाळा मुख्याध्यापक पदासाठी 1ली ते 5वी ते 10वी मुख्याध्यापक, विद्यार्थी संख्या 100, पदसंख्या 1, पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या जी आहे ती 90 ठेवण्यात आलेली आहे। तसंच 1ली ते 5वी, त्याचबरोबर 12वी, 8वी ते 10वी आणि 8वी ते 12वी यासाठी मुख्याध्यापक पदासाठी विद्यार्थी संख्या 100 ठेवण्यात आलेली आहे। पदसंख्या 1 असणार आहे आणि पूर्वीच्या पदास मंजूर जे आहे त्याच्यासाठी संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या 90 ठेवण्यात आलेली आहे आणि यानुसार मुख्याध्यापकांचं पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावं। अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावं। सदर मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणाने पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेस सुधारित निकषाप्रमाणे पटसंख्येअभावी मुख्याध्यापक पदाचं पद देय होत नसल्यास सदर पद व्यपगत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या अनुषंगानं 15/3/2024 अन्वये संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदं पायाभूत पदांच्या मर्यादेत मंजूर करण्यात येतील। पायाभूत पदापेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदाच्या बाबतीमध्ये शासनाची मंजुरी जी आहे ती आवश्यक असणार आहे। तर अशा पद्धतीनं संच मान्यतेचे निकष बदलण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।